इंदूची फार आठवण येते ग. काय माहित कशी असेल. बस बस बस. आता कोण आलं? बघ बर. काकू, आदू इंदू आले. अगं जा पटकन भाकर तुकडा घेऊन ये जा. हो हो जा. आणते. आदू, तिकडे जे काय घडलं ते घरी सांगायला नको. उगाच काळजी वाटेल सगळ्यांना. थांब. काय झालं ग ताई? ननंदबाईंना प्रश्न नसतो विचारायचा. ते राहू दे. अदू अरे काय लागले तुला इतकं? काकी काय नाही ते नजर हटी दुर्घटना घटी. जास्त सिरियस नाही, थोडंच लागलंय. नक्की का? हा. थांब, मला नजर काढू दे. पहिल्यांदाच इतके दिवस घराच्या बाहेर राहिलास, नजर लागली असेल. मी हो ग बाई, तुझी पण नजर काढते. या या. काय मग कसं झालं मुंबई दौरा? आलं का माझं बाळ? अतोक्षज, ये रे. काय काय झालं तुला? हा, काय झालं? कसं काय लागलं? तू सोबत असताना माझा अधोक्षज सुखरूप घरी परत येईल असं कधी होणार आहे का? काय झालं? कसं काय लागलं याला? अगं आई काही नाही. मी ते गर्दीत पडलो होतो म्हणून लागले थोडं. गर्दीत पडलास? अधोक्षज, खोटं बोलतोयस ना तू माझ्याशी? नाही, मला माहितीये मी मुंबईत कधीच गेले नाही. पण असं कुणाचा धक्का लागून गर्दीत पडल्यानंतर एवढं लागतं का? हे आजच कळतंय असं मला. तरी तुला सांगत होते का मुंबईला जाऊ नकोस म्हणून, पण गेलास तर तुला स्वतःची काळजी नाही घेता येत. गेला तर गेला, एवढी रक्कम घेऊन गेला होता. आणि काय आपडला तेव्हा तू काय करत होतीस? काही खरं एवढं मोठं काय नाही झालंय. तू उगाच तिला उगाच बोलते मी. एवढं तुला लागलंय? काय करत होतीस तू मला आधी सांग. खोटं बोलतोस ना माझ्याशी? आई आता मी खोटं कशाला बोलू तुझ्यासोबत? बरं ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? मी जातो परत मुंबईला. नाही 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 नाही, असं नाही म्हणायचंय मला. मोठ्या बाई, अहो लागलं असेल त्याला गर्दीतच. लागला असं? बरं बाई, आई आहे मी त्याची. आता त्याची काळजी सुद्धा करू शकत नाही. अधोक्षज, अधोक्षज थांब, मी पण आले. मी आले. मोठ्या बाई, अहो तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? इंदू होती की आदू सोबत? म्हणूनच तर काळजी ना. मुलगा माझा आहे, पण सगळं तिचं ऐकतो. अरे तिच्या तालावरती नाचायला लागलाय. आदू, फार काळजी वाटते रे. काय परिस्थिती असेल रे तिकडे? हो ना इंदू, अगं मला पण खूप किल्टी वाटतंय का? आपण त्यांना अशा परिस्थितीत सोडून आलो. तू बरोबर आहे तुझं, पण त्यांनाही माहिती आपण का आलो आणि आपल्याही जीवाला माहिती आहे रे.
ती घटना डोळ्यासमोरूनच जात नाही. पण बघ ना तू, कमाल आहे वल्लरीची आणि तिच्या मैत्रिणींची. एकमेकींची मदत करायला काही करू शकतात त्या. आपली जशी फंटा गँग आहे ना तशी त्यांची ती गँग. इंदू, मुंबई मात्र भावली का आपल्याला. मला आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय माहिती. आणि आपल्या गावातल्या मुलांचं भविष्य घडताना दिसतंय मला. मुंबई भारीच आहे आणि तिथले लोक पण भारी आहेत. प्रयत्नांती विठुराय. जो खऱ्या मनानं प्रयत्न करतो ना, विठुराय त्याची मदत नक्की करतो. आणि गावातल्या लोकांची सदिच्छा आहेच की रे. आणि मेन म्हणजे तुझे प्रयत्न. करेक्ट. इंद्रायणी द ग्रेट. तू? हो, मीच. इथे काय करतेस? इंद्रायणी ताई, हातात 2 चहाचे कप आहेत माझ्या. तुम्ही दोघं इतका लांबचा प्रवास करून आलात म्हणून चहा बनवून आणलाय तुमच्यासाठी खास. चालेल ना? चालेल ना, हो ना इंदू. इंद्रायणी ताई काही बोलतच नाहीयेत. अदू अरे, ती इथे याची कल्पनाच नव्हती मला. सरप्राईज. मला सरप्राईज द्यायला खूप आवडतं. अधोक्षज, हे घ्या, चहा घ्या. इंद्रायणी ताई, घ्या. आय एम सो सॉरी इंद्रायणी ताई. चुकून सुटला कप माझ्या हातातून. भाजलं तर नाही ना तुम्हाला? संकट येण्याआधीच कळतात मला. तू कप सोडलायस हे बघून लगेच हात मागे घेतला. खरंच चुकून सुटला. कपही फुटलाय. मी तुमच्यासाठी नवीन चहा तयार करून आणते, गरम अगदी. हा, त्याची गरज नाहीये. अशी कशी गरज नाही? तुम्ही दोघं इतक्या लांबून प्रवास करून आला आहात. मी आणते, पटकन चहा करून आणते. हा, आणि हे साफ सुद्धा करून घेते. रिअली सॉरी. पत्त्यांचा पण ना गेम केला पाहिजे. एक पत्ता धड लागत नाही. काठीने डोक्याचा काय अख्ख्या नशिबाचा भोगा करून टाकलाय. माझ्या पोराला फितवलं आणि सोबत घेऊन गेली मुंबईला. आता काय लावायचं? सायलेन्स. सारखं आपलं नुसतं आपलं टुरुंग टुरुंग. कोण आहे? आणि असं काय महत्वाचं काम काढलंय? मोहितराव सुटला. गेमाड माणूस सुटला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई. मोहितराव
इटूच्या वाडीत तुमचं स्वागत आहे. काही म्हणा, पण बाहेरगावचे लोक तुम्हाला दार्जिनेत बर का. सगळीच माणसं तुमच्यासारखी नसतात ना मोठ्या बाई. काय तुम्ही आमच्या बेलसाठी साधा ट्राय पण नाही केला. तुम्ही नाही केला म्हणून कुणीच करणार नाही असं तर नाही ना. हो अहो मोहितराव, काय बोलताय तुम्ही? आता कुणा कुणाचे ट्राय दिसत नाहीत. अहो तुम्हाला सोडण्यासाठी आम्ही आकाश पाताळ एक केलंय. आता कसं सांगू तुम्हाला? वाटल्यास आमच्या जावयांना विचार. कोणाचं नाव घेतलं? हो ते तुमचे जावई घरच्या कामाला येत नाही, दाराच्या कामाला येणार काय? अहो पण नाही, पण तुमचं पण कौतुकच करायला पाहिजे बर का. आता आमच्या सुनेनं पार तुमच्या इज्जतीचा फालुदा केला, तुम्हाला जेलात धाडलं, तरी पण तुम्ही इतकं चांगलं हसून बोलताय, विशेष आहे ना. अति झालं आणि हसू आलं अशातली गत ही मोठ्या बाई. हो नाही पण जेलात जाणं म्हणजे जरा. पहिल्यांदा गेलो होतो काय आम्ही जेलात. आणि कसं आहे, समाजाच्या भल्यासाठी अशा छोट्या मोठ्या कुर्बान्या द्याव्या लागतात. विरोधकांनी आम्हाला आत टाकलं, आता आम्ही बाहेर आलो त्यांची जिरवण्यासाठी. जिरवाच. आता बरं झालंय तुम्ही लवकर सुटला. तिची कोणीतरी जिरवलीच पाहिजे. आता न सुटायला आमच्यावर खुनाचा थोडी ना आरोप होता. हा हा हा, ते बरोबरच आहे. नाही मी या करता म्हणले का सुटलात ते बरं झालं. आता निवडणुकीच्या प्रचाराला लागलं पाहिजे ना. आता ही लढाई आर या पारचीच होणार आहे मोठ्या बाई. हा अख्खं गाव हादरून सोडू आम्ही. गोपाळ आणि अधोक्षच्या या लढाईत आपला मेंबर गोपाळच सरपंच म्हणून निवडून येणार. तुमच्या सोन्याची नाचक्की होणार आणि तुमचा पोरगा पडणार. पडू द्या. काय तुमच्या माझ्या मनासारखं घडू द्या. घडणार. आता तसंच घडणार. आता त्या इंद्रायणीचा यथोचित वचपा निघणार. आमच्याशी पंगा आता होणार अख्ख्या गावात दंगा. काय मग इंदू, कसं झालं सगळं मुंबईचं? शहरे मुंबई खूप मजा आली. खूप चांगला अनुभव होता. आणि तुझं शाळेचं काम ग? अवघी चिंता वारिली. आता जोरात काम सुरू होणार आहे शाळेचं. चला बरं झालं, काळजी मिटलीये. काकी, तुम्हाला बघून फार बरं वाटतंय हो. लई आठवण आली तुमच्या तिकडे 4 दिवस. असं वाटत होतं मी नाहीये तुमच्या जवळ, सगळं काम तुम्हाला एकटीलाच करावं लागत असेल की काय. अगं कसलं काय, नारायणी थोडीच करू देते मला काही काम. श्रीकला, तिचं काय? ती नाही आली का? हो आली की, आधी मध्ये येत होती. आते मध्ये म्हणजे? अगं त्याचं काय झालं, काल ना संध्याकाळी मला अचानक फार अशक्तपणा आल्यासारखं झालं. मग मीच म्हणलं नारायणीला की तिला बोलवून घे म्हणून. पण काय, काल ती गावातच नव्हती वाटतं. गावात नाही तर कुठे गेली? ते काय माहित नाही मला, पण तुला सांगते अगं, ती जर गावात असेल ना तर आपोआप घरी येते, सगळी कामं करते, सारखं आपलं काकू काकू काकू. फार गोड मुलगी आहे बघ ती. तुला सांगते, ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनं करेल बघ ती. आली होती आमच्याकडे पण चहा घेऊन. हो ना, अगं सगळ्यांची काळजी असते तिला. माझ्यासाठी पण काढा घेऊन आली होती. इंदू,
मला अगं जरा बरं नाही वाटत आहे, कसं तरी होतंय ग. काकी तुम्ही सगळं सोडा बरं, मी करते. तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. चला मी नाही नाही, तू बस, काम कर. खरं सांगू का, तू असं बोललीस आणि मला श्रीकलाची आठवण आली. आई मला काम करू देत नाही, सारखी काळजी घेत असते. बरं मी जाते, जरा पडते आत. या श्रीकलेने तर मोहिनीच घातली सगळे. राया मला काळजी वाटायला लागली रे. मंडळी, काय करावं कसं करावं काही समजत नाही. कोणाला मत द्यावं ना काहीच कळत नाही. हा ना राव, सगळा गुत्तडाच झाला. पण त्यात एवढं विचार करण्याजोगं काय? असं कसं मास्तर? हा? अहो, दोन्ही उमेदवार दिग्रसकरांच्या घरचे, कुणाला द्यायचं मत? अरे मग काय झालं खाशाबा? हा, जो उमेदवार योग्य वाटेल त्याला आपण मत द्यायचं. मास्तर, आदोक्षज महाराज विरुद्ध गोपाळ महाराज. गोपाळ महाराज नाही, डॉक्टर गोपाळ म्हण. काय हे पण काही म्हणा, आदोक्षची पॉप्युलॅरिटी वाढते. हा, मास्तर क्लीन आहे ना इमेज. पण खरं सांगू का, गोपाळ महाराजांनी मोहितरावाचा सपोर्ट घ्यायला नको होता. काय कान्होबा? खरं तर उभंच नाही राहायला पाहिजे होतं. हा, पण काही म्हणा, निवडणूक आदोक्षच जिंकणार. कारण निवडणुकीत आदोक्षच वार आहे ना. बदलणार, वार बदलणार, वातावरण बदलणार. आणि जर कोण निवडून आलंच तर आमचा कॅन्डिडेट निवडून येणार. हो, गोपाळ महाराज, व्यंकट महाराज दिग्रसकरच निवडून येणार. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ एकदम परमनंट. हो, आणि त्याला एक नाही, दोन दोन कारण. कारण नंबर 1, त्यांना खुद्द मोहितराव बोडके पाटलांचा सपोर्ट आहे. आणि कारण नंबर 2, मोहितराव बोडके पाटील आता जेल बाहेर आहेत. नाही नाही, ही 2 कारणं जर नसती ना तर कदाचित गोपाळ निवडूनही आला असता. पण आता तर डिपॉझिट सुद्धा जप्त होणार. अरे मास्तरांनी जोक मारलाय. हस हस. हा? ए खाशाबा, तुला पण असंच वाटतं काय? तुम्ही इंदूवर नको नको ते आरोप केले आणि जेलमध्ये पण गेलाय, त्यामुळे सुद्धा. काय त्यामुळं काय? नाही नाही, जे काय बोलायचं ना ते एकदम क्लिअर कट बोलायचं. कसं क्लिअर कट? नाही, क्लिअर कटच बोलतो. त्यामुळे तुझी इमेज आहे ना ही पार मातीत मिळाली. आणि तू त्याचा प्रचार करशील ना, त्याची सुद्धा इमेज अशीच मातीमध्ये मिळणार. कारण गुन्हेगारांना या समाजात आमच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही अजून माले मास्तर. अशी मोठी गाडी दिसली की तिला चरा मारायची खाजच असते लोकांना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोर्टानं बाइज्जत बेलवर सोडलंय आम्हाला. कसं? एकदम इज्जतीत. त्यामुळं आमच्या इमेजला कधी धक्का लागला नव्हता आणि इथून पुढे पण लागणार नाही. उलट आमची इमेज वाढली असेल आता. नाही नाही, मला नाही वाटत असं.
तुमच्या वाटण्याला कोण कुत्र खाता का हो मस्त. हे इलेक्शन गोपाळ जिंकणार. स्वतः मोहितराव बोडके पाटील त्याला जिंकवणार. हो बघू ना आपण. बघाच. नाही तुम्ही आता बघाच आणि उघड्या डोळ्यांनी बघा. कुठे निघालीस ग? इंद्रायणी ताई, अहो विसरलात का तुम्ही? ही वेळ शकुंतला आईंच्या चहाची आहे. त्यांच्यासाठी चहाच करायला चालली. आई? हो आई. काय की मला आई नाही आहे ना, म्हणून मी शकुंतला काकांना आई मानते. शकुंतला आई.